नमस्कार. मराठी निर्भीड बातम्यामध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी आलो आहोत पर्यावरण संदर्भात एक बातमी करण्यासाठी. आपण आहोत मीरा रोड आणि घोडबंदर या गावाच्या मागे. या ठिकाणी आपण पाहू शकता अनेक इथे शेड बनलेले आहेत. ज्या शेडमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या आणि काचेच्या बाटल्या यांचं रिसायकल केलं जातं. इथे मोठ्या प्रमाणात शेड बनून ही जी जागा आहे पूर्ण कांदळवनचं क्षेत्र जागा आहे. ह्या जागेचा जो गेट आहे पूर्ण त्या गेट पासूनच कांदळवनाची सुरुवात होते आणि ह्या जागेवरती पूर्ण माती भराव करून ह्या जागेवरती बेकायदेशीररित्या कांदळवनाचा पूर्णपणे ऱ्हास करण्यात आला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. ह्या जागेत जे व्यवसाय होत आहेत प्लास्टिक रिसायकलिंगचे ज्या बॉटल जमा करून इथे भंगारवाले जे व्यवसाय करतायत त्यांना विचारणा केल्या असता त्यांच्याकडनं माहिती पडलं की या पूर्ण व्यवसायाला महानगरपालिकेने, पर्यावरण विभागाने किंवा कांदळवन विभागाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही आणि हे इथे बेकायदेशीर व्यवसाय करत आहेत. पर्यावरणाचा कांदळवन विभागाचा नियम असा आहे की कांदळवनाच्या क्षेत्रापासून 50 मीटर बफर झोन सोडण्याची गरज आहे आणि त्या बफर झोन मध्ये देखील व्यवसाय करण्यासाठी अटी शर्ती आहेत. त्या अटी शर्तीचं पालन केलं तरच हे व्यवसाय करू शकतात. परंतु इथे तर कोणत्याही प्रकारचं अधिकृत परवानगी न घेता हे सर्रासपणे इथे काम चालू आहे. त्याचप्रमाणे जे हे काम करतायत, हे जे प्लास्टिक जो गोळा करतायत त्यांचा जो कचरा आहे तो कचरा पूर्णपणे आपण इथे दाखवतो. या पूर्ण कांदळवनाचा जे भाग आहे हा जो कांदळवनाचा जो क्षेत्र आहे त्या कांदळवनामध्येच हे प्लास्टिक आणि पूर्ण कचरा घाण ह्या पसरवली जाते आणि पूर्णपणे सर्रासपणे ह्या कांदळवनाचा ऱ्हास केला जात आहे, नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु इकडचे जे कांदळवन विभागाचे अधिकारी आहेत, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे पर्यावरण विभागाचे अधिकारी आहेत, यांचं कुठेतरी इथे दुर्लक्ष होताना दिसत आहे. कोणत्या प्रकारची कारवाई करताना दिसत नाहीत. तर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी करावी आणि हे जे अनधिकृतपणे काम चालू आहे त्यावरती कुठेतरी अंकुश लावण्याची गरज आहे. तसेच मीरा भाईंदरमध्ये अनेक अशा घटना घडल्या आहेत की बेकायदेशीर शेड बनवणे, असे प्लास्टिकचे जे अतिशय ज्वलंत पदार्थ आहेत त्यांचे जे उद्योगधंदे असतात तिकडे मोठ्या प्रमाणात आगीच्या आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या ठिकाणी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे धंदे असताना अग्निशमन विभागाचं इथे दुर्लक्ष आहे. आग लागल्यानंतरच अग्निशमन विभाग जागा होतं, पण त्याआधी जर इथे अग्निशमन विभागाने पाहणी करून कारवाई केली तर कुठेतरी जी मोठी दुर्घटना घडते ती घडणार नाही. आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की इथे त्वरित येऊन या पूर्ण जागेची स्थळ पाहणी करून पुढील कारवाई करावी.